रामचंद्रांनी पहिल्यांदा होडीचा वापर करून, नावेचा वापर करून गंगा पार केलेली आहे. आता यापुढे अजून काही वेळेला रामचंद्रांना या नावेचा वापर करायचा आहे आणि प्रत्येक वेळेला वेगळी नाव त्यांना बघावी लागणार आहे. ही गंगा पार केल्यानंतर सगळ्यात पुढे लक्ष्मण, मध्ये सीता आणि रामचंद्र पुढे जाऊ लागले आहेत. आता यांचा प्रवास सुरू झालाय तो प्रयागराजच्या दिशेने, म्हणजे अयोध्या, शृंगवेरपूर आणि प्रयागराज. आता तुम्ही जाल तर या रस्त्यात तुम्हाला शृंगवेरपूर लागत नाही, म्हणजे तुम्हाला अयोध्येवरून आधी प्रयागराजला जावं लागतं आणि प्रयागराजवरून एका वेगळ्याच मार्गाने 30 किलोमीटर अंतरावर तुम्हाला शृंगवेरपूरला जावं लागतं. पण त्या काळातला मार्ग कदाचित तोच असावा, अयोध्या, शृंगवेरपूर आणि त्यानंतर मग प्रयागराज. आता या प्रयागराजच्या दिशेने चाललेल्या रामचंद्रांना गंगा ओलांडल्यानंतर बराच काळ चालत जावं लागणार आहे. म्हणजे आत्ताही ते अंतर 30 किलोमीटर अंतराचं आहे. 30 किलोमीटर म्हणजे एक मुक्काम नक्कीच आहे. बराच काळ चालल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आहे आणि एक लक्षात घ्या की आता तुम्ही रात्रीचा प्रवास करू शकता, कारण दिवे असतात. त्यावेळेला दिवे असण्याचं कारणच नाही, दूर दूरपर्यंत गावच नाही, दिवे असायचं काय कारण. तर संध्याकाळची वेळ झाली आहे, जरासा मंद मंद प्रकाश झाल्यावर रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितले, लक्ष्मणा आपण थांबावं, इथे मुक्काम करावा. मग काय, चालू झाली मुक्कामाची तयारी. वनवासी जीवाचा मुक्काम कसा असणार हो. मग गवताचे भारे गोळा करा, एका झाडाखाली गवताचं आच्छादन टाका, जमिनीवर थेट झोपायचं नाही म्हणून गवताचं आच्छादन टाका, त्या गवताच्या आच्छादनावर झोपता येईल याची व्यवस्था करा. आपल्या शरीरावरचा एक कपडा जो वरच्या भागात असा घातलेला असतो कपडा, त्यालाच पांघरण समजा आणि झोपा, अशी ती व्यवस्था. छानपैकी बसायची व्यवस्था, झोपायची व्यवस्था केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला थोडासा अग्नी प्रज्वलित करून रामचंद्र तिथे बसलेले आहेत आणि लक्ष्मणासोबत गप्पा मारतायत. हा तिघांचा पहिला मुक्काम. या आधी मुक्काम कुठे कुठे झालेत? या आधी मुक्काम शृंगवेरपूरच्या आधी एक झालाय, जिथे सकाळी उठून रामचंद्र गुपचूप निघाले होते सुमंत्रांना घेऊन. त्या मुक्कामी अयोध्या वासीय सगळे होते, सगळे. दुसऱ्या मुक्कामात सुमंत्र, निषाद राजा, त्यांचे काही सेवक आणि हे तिघ होते, म्हणजे आणखी काही लोक होते. आता या मुक्कामात म्हणजे तिसऱ्या मुक्कामात, या प्रवासातल्या तिसऱ्या मुक्कामात मात्र फक्त तिघच आहेत. आणि हे तिघच असल्यामुळं आता यांच्या सगळ्या आठवणी जाग्या होत आहेत. रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलंय, लक्ष्मणा काय चालू असेल रे अयोध्येत, काय चालू असेल. आपले पिताश्री दुःखी होऊन पडलेले असतील, त्यांना प्रचंड वेदना होत असतील की आपल्या पुत्राला सोडलाय. माता कौसल्याची अवस्था काय असेल, माता सुमित्रेची अवस्था काय असेल, त्यांना सांभाळणारं कोण आहे तिथे. बरं, भरत आणि शत्रुघ्न सुद्धा बाहेर आहेत, आपण दोघं वनवासाला आलोत. बघ, त्यांचा एकही पुत्र जवळ नाही आहे, कोणताही पुत्र जवळ नाही आहे. आता त्यांना यायला पण विलंब लागेल, तोही प्रवास मोठा आहे. म्हणजे ते तिथं नाहीत, आपण दोन इकडे आलोत. त्यांना मुलाचं सुख असं आपल्या मायबापाला काहीच मिळत नसेल ना. कैकई माता संतापाने भरलेली आहे, ती सारख्या आपल्या मागण्या ठेवत असेल आणि महाराज दशरथ तिथूनही निघून आले असतील. या सगळ्यांचं कोण बरं सांत्वन करत असेल, कोण बरं यांना सांभाळत असेल. लक्ष्मणही आपला हू 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 म्हणून ऐकून घेतोय. खरं आहे, खूपच दुःखी झाले असतील. काय असेल स्थिती. लक्ष्मण तर म्हणतोय अयोध्यावासियांची अवस्था खूपच वाईट असेल ना. तेही दुःखात बुडालेले असतील, त्यांनाही आपला होणारा राजा असा वनवासाला गेल्याचं खूप दुःख वाटत असेल. दोन भाऊ आणि हे सगळे एकमेकांमध्ये हे गप्पा मारताना रामचंद्रांना मध्येच काय वाटतंय कुणास ठाऊक. ते लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा एक काम केलं तर. ते म्हणलं, बोला की. मला असं वाटतंय की मी आणि सीता इथून पुढे प्रवास करत करत निघतो आणि दंडकारण्यापर्यंत जातो. ते म्हणलं, मग.
नाही, तिथे कोणीच नाही. भरत नाही, शत्रुघ्न नाही. दशरथ महाराज खूप, पिताश्री खूप व्याकुळ आहेत, दुःखी आहेत. कौसल्या माता, सुमित्रा माता दोघीही दुःखी आहेत. त्यांची काळजी घेणारं कोणीतरी असायला हवं. तू जाशील परत? लक्ष्मणानं असं बघितलं असेल ना राग रामचंद्रांच्याकडं, जसं आपल्याकडं नको म्हणताना जा म्हणतात तसं तो असा एकटक राग बघतोय. म्हणजे मनात तर खूप शिव्या द्यायच्यात, पण मोठा भाऊन आधार असल्यामुळे शिव्या देता येत नाहीत, अशी अवस्था लक्ष्मणाची झालेली होती. रामचंद्र लक्ष्मणाला वारंवार सांगतायत, जाशील तू? तो म्हणाला, भैया बोललात इतकं तेवढं बस, इतकं बस. मला हे मान्य आहे की अयोध्यावासी दुःखी असतील, मला हे मान्य आहे की महाराज दशरथ दुःखी असतील, मला याचीही कल्पना आहे की माता कौसल्या, माता सुमित्रा यांची काळजी घेणारं कोणी नसेल. उद्या भरत राज्यावर बसला तर तो सगळ्या राज्याचा कारभार हाकण्यामध्ये मग्न होईल आणि कौसल्या आणि सुमित्रा माता, महाराज दशरथांच्याकडे लक्ष देणारं कोणीही असणार नाही, कोणीही असणार नाही. हे मला मान्य आहे. अयोध्यावासियांची काळजी लक्ष्मणानं घ्यावी हे तुमचं म्हणणं सुद्धा मला 2 मिनिटाकरता खरं वाटतं. मातेची काळजी घ्यायला मी असावं यासाठी तुमचं म्हणणं आहे ते मान्य असतं, मान्य आहे. पण जर मी तुम्हाला सोडून गेलो तर मी जिवंत राहणार नाही, त्याचं काय? जी अवस्था अयोध्यावासियांची झाली आहे, माता कौसल्याची झाली आहे, सुमित्रेची झाली आहे, माता सुमित्रेची झाली आहे, महाराज दशरथांची म्हणजे आपल्या पिताश्रींची झाली आहे, तीच अवस्था माझी होईल, त्याचं काय? मी या पृथ्वी तलावर जन्मच घेतला आहे तुमची सेवा करण्यासाठी आणि मी जितक्या माता सीता तुमच्या शिवाय राहू शकत नाही तितकाच मी तुमच्या शिवाय राहू शकत नाही. तुमच्याशिवाय माझं जीवन नाही, मी जगू शकणार नाही. त्यामुळं पुढच्या काळात मला परत जा असं म्हणायचं नाही. कधी कधी भाऊ हट्ट करतो बघा, लक्ष्मण असंच हट्ट करणारा भाऊ होता, शीघ्रगोपी होता, रागात येणारा होता, चिडणार, शेषाचा अवतार, चिडणारच किंवा फणा मारणारच की. मी ऐकणार नाही, मी तुमच्या सोबत येणार म्हणजे येणार. ठीक आहे बाबा, चल, दुसरा काय मार्ग आहे? चल सोबत म्हणाले. नाही, चल सोबत नाही आहे, नुसतं चल सोबत नाही. मग यापुढे मला कधीही परत जा म्हणायचं नाही. आता 14 वर्ष अयोध्येला परत जाईपर्यंत मी तुमच्याच सोबत. तुमच्याशिवाय माझं आयुष्य कधी आयुष्य असूच शकत नाही, मी जगू शकत नाही. रामचंद्रांनी आपल्या बंधूला शब्द दिलाय, आता यापुढे मी तुला परत जा म्हणणार नाही. तू माझ्या सोबतच चालशील, माझ्या सोबतच येशील. दोघा भावांच्या मध्ये हे ठरलंय आणि बघता बघता गप्पांच्या मध्ये रात्र झाली आहे. लक्ष्मणानं आपल्या धनुष्य बाणाला हातात घेतलाय. रामचंद्र आणि सीता झोपलेले आहेत आणि लक्ष्मण आपल्या भावाची आणि आपल्या सीता मातेचं रक्षण करण्यासाठी सज्ज झालाय. हे लक्ष्मणाचं पहिलं जागरण. आयुष्यभर पुढे 14 वर्ष सलग हेच रक्षण करत त्याला जागायचं आहे आणि हाच संकल्प आपल्या मनाशी केलाय. विचार करा, 14 वर्ष झोपायचं नाही, हे रक्षण करत राहायचं, हे कसलं व्रत लक्ष्मणानं स्वीकारलेलं असेल. दोघं निवांत झोपली आहेत आणि सकाळच्या वेळी पुढचा प्रवास करायचा ठरवलाय. पुढचा प्रवास काय असेल ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.